नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. माझ्या समवेत दरिबडची तालुका जत जिल्हा सांगली येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे माननीय आनंदराव पाटील हे जिल्हा परिषदेसाठी या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. गेल्या वर्षभरापासून त्यांनी या मतदारसंघामध्ये निवडणुकीची जोरदार तयारी या ठिकाणी केलेली आहे. अर्ज भरल्यानंतर त्यांनी प्रचाराचा धमाका या मतदारसंघामध्ये जोरदारपणे राबवलेला आहे. दरिबडचे असेल, सिद्धनाथ असेल, दरिकुंड असेल, जाल्याळ असेल, तसेच तिकुंडी असेल, गुलुजनाळा असेल, त्यानंतर कोंतनबावला असेल, कोनबगी असेल, या परिसरामध्ये जवळजवळ त्यांच्या 3 ते 4 फेऱ्या या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. एकंदरीत या मतदारसंघातील एक युवा नेता म्हणून आणि एक अभ्यासू नेता म्हणून त्यांच्याकडं या ठिकाणी पाहिलं जातंय. त्यामुळे कोणतेही काम असो अगदी पोटतिडकीनं या परिसरातील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते मांडणारा नेता म्हणून आनंदराव पाटील यांच्याकडं या परिसरातील लोक पाहतात. त्यामुळे एक अभ्यासपूर्ण नेता असेल किंवा ग्रामपंचायत असेल, दूध संस्था असेल, या माध्यमातून शेतकऱ्याचा आर्थिक स्तर कशा पद्धतीनं उंचावला पाहिजे याचं सुद्धा सूक्ष्म नियोजन त्यांनी केलेलं आहे. तसेच बेदाणा त्यांचा इथं छोटासा कारखाना आहे, त्या माध्यमातून थेट शेतकऱ्याशी त्यांचा संबंध आहे. शेतकऱ्याच्या समस्याशी त्यांना जाण आहे. शेतकऱ्याच्या योजना असतील किंवा जत पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या योजना अगदी तळागाळापर्यंत कशा पद्धतीनं पोहोचवता येईल त्याचा संपूर्ण अभ्यास त्यांचा आहे. आता ते निवडणूक या ठिकाणी लढवत आहेत. त्यामुळे गेले 5 ते 6 दिवस झंझावत प्रचार त्यांचा सुरू आहे. आज प्रचार करता करताच आज आपण त्यांची एक छोटीशी मुलाखत या ठिकाणी आपण घेतो आहोत. पाटील साहेब नमस्कार. नमस्कार. दरिबडची मतदारसंघामध्ये तुम्ही घड्याळ चिन्हावरती राष्ट्रवादी काँग्रेसकडून या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे कशा पद्धतीनं लोकांचा प्रतिसाद आहे? सर, निवडणूक ज्या अर्थी जाहीर झाली आणि हा मतदारसंघ ज्या अर्थी ओपन झाला तेव्हापासूनच मी या म्हणजे प्रचाराच्या ह्याच्यामध्ये थोडंसं मी कामाला लागलो म्हटलं तरी हरकतायला कारण नाही. कारण आमचे जे नेते आहेत ते विलासराव जगताप साहेब यांना आमची काही शिष्टमंडळ की जाऊन आम्ही सर्वजण भेटलो की बाबा असं असं हा मतदारसंघ ओपन आहे आणि यावेळी आम्हाला संधी मिळावी. मग जगताप साहेबांनी मान्य केलं की बाबा हा मतदारसंघ ओपन आहे, निश्चितच तुला संधी दिली जाईल आणि तू कामाला लाग, असा शब्द मला त्याच वेळी साहेबांनी दिला होता, म्हणजे 2-3 महिन्याच्या पाठीमागे. जोरदार तयारी केली आणि त्यामुळे मी काय केलं की आतापर्यंत दरिकुंड असेल, दरिबडची असेल, सिद्धनाथ असेल, जाल्याळ असेल, खडनाळ असेल, पांढरेवाडी असेल, आसंगी तुर्क असेल, धुळकरवाडी असेल, तिकुंडी असेल आणि कोंतेरबोलो असेल, कोनबगी असेल, गुलगंजनाळ असेल, करेवाडी असेल, मोठेवाडी असेल, असा म्हणजे अशा प्रत्येक गावामध्ये माझा संपर्क झालेला आहे. आणि प्रत्येक मतदारापर्यंत घर टू घर जाऊन मी लोकांना म्हणजे सांगितलं की बाबा मी जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहे आणि मला चांगल्या पद्धतीनं म्हणजे शासकीय म्हणजे जे शासनाच्या योजना असतील म्हणजे शासकीय लेवलच्या ज्या काय म्हणजे बराचसा मला अभ्यास आहे. गेले मी जवळजवळ 2002 पासून ह्या राजकारणामध्ये आहे. आमचे वडील आप्पासाहेब लक्ष्मण पाटील यांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यावेळी आमचे वडील दरिबडचे गावामध्ये डेप्युटी सरपंच म्हणून पदावरती होते. त्यावेळी गावातील लोकांनी ठरवलं की बाबा आप्पासाहेब पाटील एक चांगली व्यक्ती होती, त्या जागी त्यांच्या मुलाला आपण म्हणजे हे करूया, संधी देऊया असं म्हटल्यानंतर सर्व गावकऱ्यांनी मला त्या ठिकाणी डेप्युटी पदाची पहिल्यांदा संधी दिली. 2002 मध्ये मी डेप्युटी पदावरती कार्यरत झालो. त्यानंतर बऱ्याचशा म्हणजे लोकांच्या समस्या अडीअडचणी काय असेल ते आम्ही सोडवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आपण दरिबडची विकास सोसायटीच्या माध्यमातून आज आम्ही बरेचसे शेतकऱ्यांचे आम्ही प्रश्न सोडवला. कोणाचं कर्जाच्या माध्यमातून असो काही असो, बरेचशे लोकांना जास्तीत जास्त आम्ही कर्ज वाटप केला. शासनाच्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांची सूट झाले. म्हणजे एक चांगल्या पद्धतीचा प्रोग्राम आम्ही या दरिबडची गावामध्ये राबवला. म्हणजे बऱ्याचशा गावामधून जे काही आसपासच्या गावातून काही लोकांचे प्रश्न आले, समस्या आल्या, तर त्या पद्धतीच्या लोकांना आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून ते प्रश्न कसं सुटतील. म्हणजे अशा पद्धतीचा विषय आहे. आणि थोडक्यात म्हणजे धान्य दुकानच्या बाबतीत असो, बऱ्याचशे रेशन कार्डाच्या बाबतीत असो, लोकांचे जे काही प्रश्न असतील रेशन कार्ड काढण्यापासून किंवा अन्न सुरक्षेमध्ये बसवणे, या पद्धतीचे सर्व तळागाळापर्यंतची मी कामं केलेली आहेत. कारण तहसील ऑफिस म्हणजे जणू आमचे घर असल्यासारखा विषय आहे. कारण बरेचसे लोकांचे प्रश्न शासनाच्या दरबारी नेणे, ते सोडवणे हा माझा अजेंडा आहे. त्यामुळं असं काय मी नुसता म्हणजे राजकारणच नाही, समाजकारण करत करत आम्ही राजकारण करतो. म्हणजे लोकांची सेवा करणं हे माझा उद्देश आहे. तुम्हालाही माहित असेल की 2012ला एकदम फार मोठा दुष्काळ पडला, 2019ला दुष्काळ पडला. त्यावेळी आम्ही चारा छावणी चालू केली. चारा छावणीच्या माध्यमातून बरेचसे जनावर म्हणजे जे विकले गेले असते पण ते आम्ही छावणी चालू केल्यामुळे बऱ्याचशा लोकांना एक आधार मिळाला आणि ती जनावर आज लोकांच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या दारात राहिली. त्या छावणीमध्ये चांगल्या पद्धतीच्या लोकांना सेवा देण्याचा आम्ही किती जनावर होते त्यावेळेला?
आमच्या छावणीमध्ये 2012ला ज्यावेळी छावणी होती त्यावेळी जवळजवळ 1800 जनावर होते आणि 2019ला ज्यावेळी छावणी होती जवळजवळ 2200 ते 2300 जनावर आमच्या याच्यामध्ये दाखल होते आणि ते आसपास सर्व गावामधले होते. दरीबडची असेल, सिद्धनाथ असेल, जाल्याळ असेल, खडनाळ असेल, पांढरेवाडी असेल, म्हणजे प्रत्येक गावामधले जनावर या ठिकाणी उपस्थित होते. आम्ही चांगल्या पद्धतीने त्यांना सेवा दिलेला आहे. एवढंच नाही तर आपली दूध संस्था आहे, 1990ची रजिस्टर संस्था आहे. ज्यावेळी आमचे वडील आप्पासाहेब पाटील यांनी ही संस्था स्थापन केली होती गावकऱ्यांच्या मदतीनं, आज ही संस्था ती आम्ही जेवण ठेवलेलं आहे की या संस्थेच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ शेतकऱ्यांना जवळजवळ 2 कोटीची प्रकरणं वाटलेली आहेत. त्यामुळे गावामध्ये एक चांगला शेतकऱ्यांचा म्हणजे एक आर्थिक कणा सुधारायला आम्ही प्रयत्न केलेला आहे. म्हणजे जे काही शासनाच्या योजना असतील, बऱ्याचशा योजना किंवा शासकीय जो गाडा अभ्यास म्हणतो तो म्हणजे चांगल्या पद्धतीचा म्हणजे थोडंसं आम्ही त्यामध्ये सक्रिय माहिती आहे मला. आज कुठलीही गोष्ट असेल तर एखादी गोष्ट जतला नाही झाली तर आम्ही सांगलीपर्यंत त्याचा पाठपुरावा करतो. सांगली नाही झाली तर मंत्रालयापर्यंत आम्ही बऱ्याचशा वेळा जाऊन आलेलो आहे. एक वेळा आम्ही काही कारणास्तव दिल्लीपर्यंत सुद्धा जाऊन आलेलो आहे. म्हणजे लोकांचे प्रश्न दिल्ली दरबारापर्यंत मांडण्याचा देखील आम्ही प्रयत्न केलेला. म्हणजे कुठलेही प्रश्न असतील तर ते सोडवण्यासाठी आमचा आटोकाट प्रयत्न राहील. आज मी प्रत्येक गावामध्ये जात असताना साहेब आनंदाची एक माझी बाब आहे, त्या लोकांना माझी विनंती आहे, मी त्यांचा नमस्कार करतो की म्हणजे त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करतो. प्रत्येक गावामध्ये जाईल तिथं लोक मला सन्माननं बोलवतात की आनंदराव पाटील तुमची उमेदवारी म्हणजे आमचा आत्मा आहे असं म्हणतात, संधी देऊया म्हणतात. यावेळी कुणी काय झालं तरी आनंदराव आम्ही तुम्हाला संधी देणार आहे आणि तुम्ही आमच्यापर्यंत जरी पोहोचला नसता तर आमचं मत आम्ही तुम्हालाच करणार असं लोक स्पष्ट बोलायला लागले साहेब. म्हणजे लोकांच्या मध्ये एक परिवर्तनाची लाट निर्माण झालेली आहे. त्यामुळे निश्चितच त्याचा फायदा आपल्याला येणाऱ्या 7 तारखेला जे मतदान आहे निश्चितच ही सर्व लोक घड्याळ चिन्हाच्या समोरचं बटन दाबून मला निश्चितपणाने निवडून देतील अशी मला सर्व मतदारांच्याकडनं अपेक्षा आहे आणि निश्चितच ते मतदार माझे पूर्ण करतील असा माझा त्यांच्यावर विश्वास देखील आहे. गेले अनेक वर्षे जर बघितलं तर हा जत तालुक्याच्या पूर्व भागातला मतदारसंघ आहे, अगदी सीमा भागातला मतदारसंघ आहे. त्यामुळं विकासापासून हा मतदारसंघ कोसोधूर आहे. या भागातील रस्त्याचा प्रश्न असेल, शाळेच्या इमारतीचा प्रश्न असेल, अनेक योजना शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचत नाहीत, कृषी सहाय्यक वगैरे ते वेळेवर येत नाहीत. त्यानंतर बाकीच्या ज्या वेगवेगळ्या घरकुलच्या योजना असेल, पंचायत समितीच्या योजना असेल, त्या लोकांच्या पर्यंत पोहोचत नाहीत. यासाठी तुमचं काय नियोजन आहे? कसं साहेब, निश्चितच आज बऱ्याचशा योजना शासनाच्या आहेत पण काही लोकांना त्या लोकांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्यासाठी आम्ही काय करतो की जे गोरगरीब जनता आहे आज घरकुलपासून वंचित आहे किंवा बऱ्याचशा गोष्टी आज प्रत्येक वाडी वस्तीवर जाण्याचे रस्त्याचे प्रश्न आहेत. आता परवाच एक शासनानं GR केला की पानंद रस्ते की जिथं रस्ता नसेल त्या ठिकाणी रस्ता करून देण्यासाठी शासनानं तो एक म्हणजे GR केला आहे. येणाऱ्या भविष्य काळामध्ये जिथं जिथं अडचण असतील आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन ते रस्ते म्हणजे करून शेतकऱ्यांचा रस्ता म्हणजे कशा पद्धतीनं तिथं मार्ग काढता येईल आणि शेतकऱ्यांना कसं सर्व गोष्टी सुविधा देता येईल ही आमचा म्हणजे प्रयत्न आहे. आज मी बऱ्याच म्हणजे प्रचारामध्ये फिरत असताना प्रत्येक म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये वगैरे गेलो, तिथल्या ज्या काही समस्या वगैरे आहेत मी सर्व म्हणजे जवळून पाहिलेल्या आहेत. निश्चितच जर मला जनतेनं संधी दिली तर ज्या समस्या आहेत किंवा ज्या अडचणी आहेत ती 100% आम्ही सोडवण्याचा म्हणजे प्रयत्न करणार आहे. आज शाळेचं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आज संगणकीकरण करणे असू दे, डिजिटल करणे असू दे, अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही करण्याचा मी निश्चितच प्रयत्न करणार आहे. तुम्ही आता 4 ते 5 वर्षापासून बेदाण्यावरती प्रक्रिया करणारा छोटासा कारखाना आहे तुमचा, त्यामुळे शेतकऱ्याशी तुमचा थेट संपर्क आलेला आहे. आता अनेक शेतकरी तुमच्या आता संपर्कात आहेत. त्यामुळं या बेदाण्याला जास्तीत जास्त दर मिळावा किंवा बेदाणा हा शाळेच्या मुलांना दुपारच्या मध्यान्ह भोजनामध्ये द्यावा. मध्यंतरी सुद्धा शासनानं GR काढला होता किंवा नवीन वाण द्राक्षाचं आणखीन जादा उत्पन्न देणार असं काय तुमच्या डोक्यात आहे का आणायचं? नाही साहेब, निश्चितच कसं ह्या ठिकाणी पूर्व भागामध्ये बरेचसे आमचे ह्या पूर्व भागामध्ये जत तालुक्यामध्ये बरेचसे बेदाणा प्रोजेक्ट आहेत पण तेही प्रोजेक्ट आम्ही बघितले. पण माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली की याच्यापेक्षा काहीतरी आपण वेगळं केलं पाहिजे. का तर जुनं ते सोनं असतं पण त्यामध्ये आता चालत्या म्हणजे तंत्रज्ञानानुसार आपणही बदलत राहणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये काय बदल पाहिजे ह्या सर्व बाबी आम्ही विचारात घेऊन त्याच्याही पुढची ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असणारी मशीन आम्ही या ठिकाणी बसवलेलं आहे. त्यामुळे इतक्या चांगल्या क्वालिटीचा बेदाणा ही मशीन काढते साहेब. या माझ्या माहितीनुसार जत तालुक्यामध्ये अशा पद्धतीचा बेदाणा मशीन कोणाकडे नसेल. किती टन काढताय दररोज ताशी या मशीनचं अवरेज आहे 4 टन, पण आम्ही सरासरी 2.5 ते 3 टनानं म्हणजे क्रशिंग करतो.
म्हणजे चांगल्या पद्धतीचं बेदाणा या किती टन ठिकाणी होतं? होतो. गेल्या वेळेला किती टन झालं? गेल्या वेळी टोटल जवळजवळ 15,000 टनाचं आम्ही हे केलेलं आहे. म्हणजे एक जवळजवळ एक किती शेतकरी तुमच्या कनेक्ट मध्ये आले? या ह्याच्यामधून मला जवळजवळ 500 ते 700 शेतकरी या संपर्कामध्ये आले आणि आमच्या या बेदाणा मशीन मधून जो बेदाणा तयार झाला त्याला हायेस्ट 860 रुपयाचा दर लागलेला आहे. क्या बात आहे. हा, म्हणजे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि काही म्हणजे आसपासच्या बाउंड्रीवरती जे लोक माउथ पब्लिसिटी झाली. माउथ पब्लिसिटी झाली आणि पुन्हा त्यामुळं बेदाणा भरपूर आला. बेदाणा भरपूर आला. अक्षरशः काही लोकांना 2-2, 3-3 दिवस नंबर मिळत नव्हता. बाकीच्या मशीनी मोकळ्या असायच्या पण इथं क्वालिटी आणि क्वांटिटी चांगली असल्यामुळे लोक नंबरला थांबून इथं काम करून घेऊन गेले माझ्याकडून. हे करत असताना बेदाण्यावरती द्राक्ष जे आपण लागण केल्यानंतर कशा पद्धतीनं आपण उत्पादन चांगलं आलं पाहिजे किंवा जागतिक बाजारपेठेमध्ये फाईट देण्यासाठी शासनाकडे अनेक योजना आहेत. त्या शेतकऱ्यांना परदेशी जाण्यासाठी सुद्धा अनुदान आहे. असं काय तुमच्या डोक्यात आहे का दरवर्षी 5-25 शेतकरी परदेशात घेऊन जाण्याचं? निश्चितच साहेब, कसं आहे माहिती आहे का, आम्ही याच्यावरती बरेचशा म्हणजे चांगल्या तज्ज्ञ लोकांचे बी मार्गदर्शन आम्ही घेतलेलं आहे की जत तालुक्यामध्ये आज उमदीसारखा भाग असेल किंवा आज सिद्धनाथ सारखा भाग असेल, या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचे द्राक्षे पिकवणारे शेतकरी आहेत आणि इथं तयार होणारा जो बेदाणा आहे, आमच्या जत तालुक्यामध्ये तयार होणारा बेदाणा अतिशय चांगल्या पद्धतीचा आणि चांगल्या दर्जाचा बेदाणा तयार होतो आणि त्याला बाहेर जागतिक बाजारपेठेमध्ये मोठ्या पद्धतीची मागणी आहे. म्हणजे इथले जे शेतकरी आहेत, आता जे आपण शेती करतो ह्याच्यापेक्षाही वेगळी शेती करावं ही माझी भूमिका आहे. त्यासाठी आम्ही आधुनिक शेतीच्या दृष्टिकोनातून आता ही पंचायत समिती जिल्हा परिषद इलेक्शन झाल्यानंतर थोड्याच दिवसात आम्ही बाहेरचा परदेशी दौरा करून तिथं ज्या पद्धतीची शेती केली जाते, इस्रायल ह्या बाहेरच्या असं देशामध्ये जाऊन तसं तिथलं तंत्रज्ञान इथं काय आणून शेतकऱ्यांना नवीन काय करता येते का, असंही म्हणजे करण्याचा माझा संकल्प आहे. एकंदरीत जर बघितलं तर या मतदारसंघामध्ये गेले 8 ते 15 दिवस तुम्ही फिरत असताना काही शेतकरी असतील, काही महिला असतील, अनेक तुमच्या भागामध्ये महिला बचत गट मोठ्या प्रमाणात, त्यांच्यासाठी काय डोक्यात आहे तुमच्या? बरेचसे प्रत्येक गावामध्ये आज साहेब मी जिथं जिथं भेटतो त्या ठिकाणी प्रत्येक गावातले महिला बचत गट किती आहेत याची सर्व मी माहिती घेतलेली आहे. आज साध्या जरी गावात बघितलं तर 10, 15, 20, 25 असं प्रत्येकांची महिला बचत गट आहेत आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून आज बऱ्याचशा महिला सक्षम होण्याचा म्हणजे मार्ग शोधत आहेत. बरेचसे म्हणजे आपल्या म्हणजे काय लोणचं, पापड असं बरेचसे म्हणजे उपपदार्थ तयार करणे, विकणे. माझ्या डोक्यामध्ये अशी एक संकल्पना आहे की या पूर्व भागामध्ये बऱ्याचशा महिलांना रोजगार नाही, बऱ्याचशा महिलांना म्हणजे उद्योगधंदा नाही, की जेणेकरून बचत गटाच्या माध्यमातून असं काहीतरी मोठे उद्योगधंदे बाबा लहान लहान ह्याच्यातून लोकांना म्हणजे चांगल्या पद्धतीचा म्हणजे त्यातून 4 पैसे बेनिफिट मिळावेत असा काहीतरी म्हणजे उद्योग आणायचा आमच्या डोक्यामध्ये आहे की त्यामुळे महिलांना रोजगारही मिळेल आणि त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न सुटेल अशी आमची संकल्पना आहे. आज जर बघितलं तर तुमच्या भागामध्ये आरोग्याच्या समस्या सुद्धा भरपूर आहेत. अनेक काही लोक ऊसतोडले सुद्धा जातात, त्यांच्या आरोग्याच्या समस्या आहेत. दर बघितलं तर शासनाचे 5 लाखापर्यंत मोफत आरोग्य योजना आहेत, त्या योजना अजून लोकांच्या पर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे गावोगावी एक छोटस शासनाचं उपकेंद्र करून गावातच मोफत सुविधा आरोग्याच्या देण्यासाठी काय डोक्यात आहे तुमच्या? साहेब निश्चितच कसं आहे, आरोग्य आयुष्यमान भारत कार्डच्या दृष्टिकोनातून मी दरीबडचीला, बऱ्याच दरीकोनूरला, सिद्धनाथला बऱ्याचशा गावामध्ये आम्ही ते शिबिर लावलं होतं, कॅम्प घेऊन त्यांना की ज्यांचं आयुष्यमान कार्ड म्हणजे नसेल किंवा ज्याचं बाबा ते त्यांचं केवायसी केली नसेल अशा लोकांना केवायसी करून ती कार्ड म्हणजे आम्ही चालू करण्याचा प्रयत्न केलाय की सर्वसामान्य लोकांना सांगितलं बाबा तुमच्यामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडली असेल किंवा काय झालं तर शासनाचं 5 लाख रुपयाचं त्याला तुम्हाला अनुदान आहे. म्हणजे अशा पद्धतीची जनजागृती केलेलं आहे आणि भविष्यामध्ये देखील प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारचे कॅम्प्स लावून निश्चितच त्याचं जनजागृती करून लोकांना फायदा करून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. आता शेवटचं मी तुम्हाला विचारतोय, या भागातील अनेक शेतकरी हे शेती मोठ्या प्रमाणात करतात, शेतीला जोडधंदा आहे, शेळी पालन असेल, कुक्कुटपालन असेल, ह्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनुदान मिळते. यासाठी काय नियोजन आहे? साहेब निश्चितच कसं आहे, आज बऱ्याचशा महिलांचा दृष्टिकोन शेळ्या पाळण्याकडे जास्त आहे. त्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनाही बँकेकडून काही फंड्स मिळतात की बाबा त्यांना शेळी घेणे, त्यामधून त्यांचं उत्पन्न वाढवणे. त्यासाठी काही बँका म्हणजे कर्ज देण्यासाठी थोडंफार मागं पुढं बघतात, पण निश्चितच त्या बँकांना चांगल्या पद्धतीचे बाबा बचत गट वगैरे जोडून त्या हमीपत्र वगैरे आम्ही जोडून देऊन त्यांना सक्षम कशा पद्धतीने बनवता येईल याचाही आम्ही निश्चित प्रयत्न करणार आणि भविष्यामध्ये जास्तीत जास्त महिला
या शेळी पालनाकडे वळून स्वतःचा उदरनिर्वाह किंवा स्वतःचा कुटुंब चालवण्यास सक्षम करण्यासाठी निश्चित प्रयत्न करून बँकांना त्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी आम्ही वरचे लेवून पाठपुरावा करणार आहोत त्याचा. एकंदरीत आता गेले 5 ते 10 दिवस तुम्ही प्रचार यंत्रणेमध्ये फिरताय. सकाळी किती वाजता बाहेर पडताय? साहेब तसं जर म्हटलं तर मला झोपच लागत नाही. कारण तुमचा आवाज पण बसलाय. घसा माझा आता बसलेला आहे. कारण मी रात्री झोपायला मला 2 ते 3 वाजतात. कारण मी अक्षरशः रात्री झोपलास तर मी लोकांना उठवतो. माझ्यामुळे थोडंसं मतदारांना त्रास होतोय त्याची मी माफी मागतो. पण संपर्क लोकांना मला भेटणं फार गरजेचं आहे. लोकांनी मला संधी द्यावी. लोकांच्यासाठी मी अविरत काम करण्यासाठी तयार आहे. आपल्या दरिबडची गावाचा किंवा दरिबडची ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ह्या दरिबडचीचं नाव, या दरिबडची गटाचं नाव आणण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करत आहे. त्यासाठी जनतेला माझी विनंती आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीचा मताधिक्य देऊन मला जिल्हा परिषदवरती पाठवावं अशी माझी कळकळीची विनंती आहे. माझा कोणाशी वैर नाही. सर्व मतदार हे माझ्या घरातले आहेत. सर्व मतदारांना माझी विनंती राहील तुम्ही मला जास्तीत जास्त मतदान देऊन तुम्ही मला जिल्हा परिषदवरती पाठवावं. तुम्ही दिलेल्या मताचा मी निश्चितच आदर राखेन. तुम्हालाही वाटलं पाहिजे की बाबा आनंदरावला दिलेलं मत हे आमचं वाया गेलं नाही. खरोखरच ही व्यक्ती अशी आहे की आपण जे विचार करत होतो त्याच्याही पलीकडची व्यक्ती आहे असं सर्वसामान्य जनतेला वाटलं पाहिजे की आनंदराव पाटील आमच्या घरातली व्यक्ती आहे. त्यामुळे आम्ही याला मतदान डावलून चालणार नाही. ज्याला टाकायचं नसेल तर त्याच्याही मनामध्ये निश्चितच साहेब भावना निर्माण व्हायला पाहिजे की हे मत यावेळी आपण आनंदराव पाटलाला दिलं पाहिजे आणि ते निश्चितपणे द्यावं असं मी त्यांना नम्र विनंती करतो. पाटील साहेब, या ठिकाणी भावनिक आव्हान या दरिबडची मतदारसंघामध्ये मतदारांना त्यांनी केलेलं आहे. पाटील साहेब, या ठिकाणी भावनिक आव्हान सर्व दरिबडची मतदारसंघातील मतदारांना त्यांनी केलेलं आहे. याचं कारण असं आहे, गेली 20 ते 25 वर्षे या मतदारसंघामध्ये ते रात्रंदिवस काम करतायत. लोकांच्यासाठी काम करतायत, महिलांच्यासाठी काम करतायत, युवकांच्यासाठी काम करतायत. कोणताही प्रश्न असला तर अगदी सांगलीपर्यंत जाऊन त्यांनी काम केलेलं आहे. प्रसंगी मंत्रालयापर्यंत काम केलेलं आहे. प्रसंगी दिल्लीपर्यंत जाऊन त्यांनी ते काम केलेलं आहे. त्यामुळे एक वेळ या भागातील मतदारांनी त्यांना संधी द्यावी असं आव्हान त्यांनी केलेलं आहे. अजून काय सांगता येईल तुम्हाला? नुकतंच तुमच्या पक्षाचे जे मुख्य राष्ट्रीय अध्यक्ष होते मान्य अजितदादा पवार साहेब यांचं अपघाती निधन झालेलं आहे. काय सांगता येईल? साहेब, अजितदादांच्या जाण्यामुळं महाराष्ट्रामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. अजितदादांच्या ह्याच्या पक्षामध्ये मी निवडणूक लढवत असताना अजितदादांनी जगताप साहेबांना शब्द दिला होता की जत तालुक्यामध्ये माझी बैठक मी लावणार आहे, सभा घेणार आहे. निश्चितच आम्ही त्यांची तारीख कधी मिळतो या म्हणजे वाट पाहत असताना आम्हाला दुःखाची बातमी पोचले आणि अजितदादा आमच्या सर्व मतदारांना माझी विनंती आहे तुमचं लाख मोलाचं मत मला द्यावं, मला निवडून द्यावं आणि मी निवडून आलेले श्रद्धांजली अजितदादा व्हायल्यासारखी होईल अशी मी मतदारांना कळकळीची विनंती करतो. आणि सर्वांना मला एक सांगायचं आहे, मी 2-3 वेळा मी पंचायत समितीला हार मानलेले आहे. त्यामुळं माझी शेवटची ही निवडणूक असणार आहे. सर्व मतदारांना मी सांगतो, जर तुम्हाला माझ्याकडून सेवा करून घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही ही मला निवडून देणं फार गरजेचं आहे. ही माझी निवडणूक शेवटची निवडणूक असणार आहे. ही एवढीच कळकळीची विनंती मी सर्व मायबाप जनतेला करत आहे. धन्यवाद. आज आपण या ठिकाणी येऊन एकंदरीत दरिबडची मतदारसंघामध्ये आपण कशा पद्धतीनं तुम्ही विकास कामं राबवणार आहे, आतापर्यंत कशा पद्धतीने विकास कामं तुम्ही केलेला आहात याची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहेत. आपल्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी येऊन अगदी प्रचार सुरू असताना सुद्धा येऊन या ठिकाणी माहिती दिल्याबद्दल मी TV1 मराठीकडून तुम्हाला या ठिकाणी लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. ओके. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.